जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। बॉम्बे हायकोर्ट लिपिक पद भरती जी आहे त्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेलच। भरपूर विद्यार्थ्यांचे जे आहेत ते शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे। 37,309 विद्यार्थ्यांचं शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं आहे। खूप मायनर अशा विद्यार्थी आहेत ज्यांचंच नाव आलेलं नाही आहे। बहुधा सगळ्याच विद्यार्थ्यांचं नाव जे आहे ते शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे। आता कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे, कारण त्यांनी खूप जास्त विद्यार्थ्यांना जे आहे ते स्क्रीनिंग टेस्टसाठी पात्र केलेले आहे। जी स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे तुमची, त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होईल, टायपिंग नंतर इंटरव्ह्यू होईल। या संपूर्ण गोष्टी कशा होतील या संपूर्ण गोष्टीवर आपलं लक्ष असणार आहे आणि त्यावरच आपलं आज डिस्कशन होणार आहे। तत्पूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीने ज्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी लिस्ट जी आहे ती आपल्या टेलिग्रामवर अवेलेबल आहे, तुम्ही तिथून पाहू शकता, तुमचं नाव चेक करू शकता। 37,309 विद्यार्थ्यांचं बॉम्बे हायकोर्ट लिपिक 129 जागा आहेत, तुम्हाला माहीत आहे। त्यासाठी इतकं कॉम्पिटिशन असणार आहे। आता पुढचं काय असणार आहे ते मी डिस्कशन तुम्हाला करतो, किंवा तुम्ही नेक्स्ट काय करायचं आहे। जर तुम्हाला एक सिलेक्शन घ्यायचं असेल किंवा सिलेक्ट व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मागील अनुभवानुसार मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो। ज्या पद्धतीने जर तुम्ही चालले नाही किंवा तसा जर तुम्ही रोडमॅप केला नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार नाही, याची 100% गॅरंटी किंवा 100% जे आहे 100% तसंच होईल याची शाश्वती माझ्याकडून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। विद्यार्थी मित्रांनो, आता मागील अनुभवानुसार तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करतो की बॉम्बे हायकोर्ट आणि इतर डिस्ट्रिक्ट कोर्ट, बॉम्बे हायकोर्ट आणि इतर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये काय फरक असतो ते तुम्हाला अगोदर समजवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बॉम्बे हायकोर्टमधले लिपिक जर तुम्हाला बनायचं असेल तर तुम्ही किती कॉम्पिटिशन असणार आहे आणि किती तुम्हाला जे आपण म्हणतो की स्क्रीनिंग टेस्टसाठी तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागेल किंवा किती तुम्हाला हार्डवर्क करावं लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बायलिंग्वल लँग्वेजमध्ये मिळतात, म्हणजे तुमचं मराठी किंवा इंग्लिश या दोघं लँग्वेजमध्ये मिळतात। परंतु हायकोर्टमध्ये तुम्हाला टोटल पेपर जो असणार आहे तो तुमचा इंग्लिशमध्ये असणार आहे। तुम्हाला 90 मार्काचा पेपर तुमचा होणार आहे। तुम्हाला 90 पैकी 50% गुण मॅन्डेटरी असणार आहे। जर 90 पैकी तुम्हाला 45 मार्क नाही मिळाले तर तुम्ही टायपिंगसाठी इलिजिबल होणार नाही। त्यानंतर तुमची इंग्लिशची टायपिंग होणार आहे। इंग्लिशची टायपिंगमध्ये सुद्धा तुम्हाला मिनिमम 10 मार्क किंवा 10 मार्क असणं गरजेचं असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हाल आणि इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय द्यायचा त्याच्यावर आपण वेळोवेळी व्हिडिओ घेत असतो, तुमचं काउन्सिलिंग करत असतो। जेव्हा इंटरव्ह्यू येईल तेव्हा मी ते तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करून देणार आहे। ॲज अ ॲडव्होकेट म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो की बॉम्बे हायकोर्टमध्ये जो इंग्लिशचा पेपर असतो त्या इंग्लिशमध्ये संपूर्ण पेपर असतो तुमचा, त्यामध्ये तुमचे संपूर्ण जे सिलेबस आहे तो तुम्हाला दिलेला आहे। वारंवार मी त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करत नाही आहे, परंतु तुमचं स्क्रीनिंग टेस्ट खूप महत्त्वाचं असणार आहे, कारण 37,309 विद्यार्थ्यांमधून एकास 7 किंवा एकास 10 अशा पद्धतीनेच ते पुढे टायपिंगसाठी विद्यार्थ्यांना बोलवतील। जर त्या हिशोबाने जर आपण केलं तर विद्यार्थी मित्रांनो, एक संभाव्य डेट किंवा संभाव्य जो आकडा असेल तो तुमचा 1200 ते 1300 विद्यार्थी जे आहेत ते तुमचे टायपिंगमध्ये येतील। हे जे एकास 7 किंवा एकास 10 एकास 12 अशा पद्धतीने जरी त्यांनी घेतलं तरी याच्याच पलीकडे 1000 ते 1200च्या दरम्यानच तुमचे जे आहेत ते विद्यार्थी तिथं इलिजिबल होतील टायपिंगसाठी। टायपिंगमध्ये हे विद्यार्थी आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग केल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये एकास 3 विद्यार्थी बोलवले जातील, म्हणजे फक्त 300 विद्यार्थी किंवा 324 330 विद्यार्थी जे आहेत ते तुमचे इंटरव्ह्यूसाठी इलिजिबल होतील। त्यानंतर फायनल पोस्ट जी आहे ते तुमची 129 किंवा 124 विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन होणार आहे। आता कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला या 1000 विद्यार्थ्यांमध्ये यायचं असेल, परत 330 ते 340 विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खूप जास्त स्क्रीनिंग टेस्टवर फोकस करावा लागणार आहे।
स्क्रीनिंग टेस्टवर जे विद्यार्थी फोकस करतील ते विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स येतात. त्या विद्यार्थ्यांना 45 मार्कसुद्धा घेता येत नाही. हे मी तुम्हाला मागच्या अनुभवानुसार सांगत आहे. नागपूर खंडपीठचा रिझल्ट पाहून घ्या, आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. नागपूर खंडपीठचे जे विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालं आहे त्याचा व्हिडिओसुद्धा आता आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. किती मार्क मुलींना मिळालेले आहेत किंवा किती विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत ते तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुम्हाला जर टार्गेट केलं, तुम्ही 60 टार्गेट जर केलं विद्यार्थी मित्रांनो, 60 मार्क्सचं जर टार्गेट तुम्ही ठेवलं तर तुमचं सेफ स्कोअर असणार आहे. मी आत्तापासूनच तुम्हाला सेफ स्कोअर सांगत आहे, कारण कॉम्पिटिशन जास्त असल्या कारणाने जर तुम्ही 60 मार्क्स जर तुम्ही घेतलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इलिजिबल होणार आहेत 100% टायपिंगसाठी. इथं कुठल्याही प्रकारचं सामाजिक किंवा समांतर आरक्षण नसतं. समांतर आरक्षण जे आहे ते अजून त्यांनी प्रोव्हाइड केलेलं नाही आहे, म्हणून त्यावर मी जास्त भाष्य करत नाही. सामाजिक आरक्षण इथं नसतं. संपूर्ण विद्यार्थी इक्वल असतात. डायरेक्ट मेरिट लिस्ट लागते, तुम्हाला माहिती आहे. तुमचे मार्क्ससुद्धा दाखवतात. संपूर्ण गोष्टी ट्रान्सपरंट पद्धतीने होते. फक्त काही विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म चुकीचा भरल्याने किंवा थोडं ते जे स्क्रीनिंग टेस्ट असते त्याला ते थोडं लाईटली घेतात. त्या अनुषंगाने जे आहे ते बॉम्बे हायकोर्टच्या टायपिंगसाठी ते इलिजिबल होत नाही. मागील पदभरती आणि आत्ताची पदभरतीमध्ये काय मेन डिफरन्स आहे ते मी तुम्हाला सांगतो. ते म्हणजे मागील ज्या पदभरती व्हायच्या त्यामध्ये शॉर्टलिस्ट जे आहेत ते खूप कमी विद्यार्थ्यांचं व्हायचं. म्हणजे जर समजा तुमचे 100 जागा असतील तर शॉर्टलिस्टमध्ये फक्त 1000-1500 विद्यार्थी असायचे. जास्तीत जास्त 2000 विद्यार्थी असायचे. त्यानंतर ते 100 जागासाठी ते कॉम्पिटिशन करायचे. मात्र आता 100 जागा असतात. फॉर्म भरणारे विद्यार्थ्यांचे जितके असतात त्या विद्यार्थ्यांना ते इलिजिबल करून टाकतात. फक्त मायनर जे विद्यार्थी मिस्टेक करतात त्यांनाच ते इलिजिबल करत नाही, परंतु जे विद्यार्थी व्यवस्थित फॉर्म भरतात त्यांना सगळ्यांनाच इलिजिबल ते करून टाकतात. असा आपला डिस्ट्रिक्ट कोर्टचा अनुभव आणि आता हायकोर्टचा अनुभव आपल्याला सांगत आहे. आता 2-4 वर्षापूर्वीपासून जे आहे ते कोर्टाचं जे आहे ते बदल झालेला आपल्याला दिसत आहे. कारण तेव्हा मागील पदभरतीमध्ये ते जास्त खूप कमी विद्यार्थ्यांना ते शॉर्टलिस्ट करून त्या विद्यार्थ्यांची स्क्रीनिंग टेस्ट घ्यायचे, टायपिंग टेस्ट घ्यायचे आणि इंटरव्ह्यू घ्यायचे. मात्र आता भरपूर विद्यार्थ्यांना ते फॉर्म भरला की त्या विद्यार्थ्यांना ते चान्स देत आहेत. कॉम्पिटिशन जास्त होत आहे. असा डिफरन्स तुम्हाला या पदभरतीमध्ये दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं फक्त नेक्स्ट एकच प्रोसेस असणार आहे. जे विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्टवर लक्ष देतील तेच विद्यार्थी टायपिंगमध्ये इलिजिबल होतील. अगोदरच सांगत आहे, भरपूर विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात. काही विद्यार्थी 20 ते 30 मध्येच असतात. तुमचं कॉम्पिटिशन खूप कमी विद्यार्थ्यांसोबत असणार आहे. जे विद्यार्थी 60 मार्क्स फोकस करतील तेच विद्यार्थी टायपिंगसाठी इलिजिबल होतील, हे मी तुम्हाला आज सांगत आहे. 45 मार्क जे आहेत ते 45 मार्क तुम्हाला पाहिजेच. आता मी असं नाही म्हणत की 60 पैकी जर विद्यार्थ्यांना 50 मिळाले, 45 मिळाले, ते विद्यार्थीसुद्धा इलिजिबल होतील. परंतु सेफ स्कोअर जो आहे तो 60चा तुम्ही जर फोकस केला तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जे आहेत ते एक स्टेप वाढून जातील. चला विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची मी रजा घेतो. फॉर्म वगैरे तुम्ही भरला आहे. आता फक्त तुम्ही वाट बघा तुमची स्क्रीनिंग टेस्टची. ती अपडेटसुद्धा मी तुम्हाला आपले जे आहे ते यूट्यूब चॅनल असेल किंवा टेलिग्राम चॅनल असेल त्याच्यावर मी तुम्हाला देऊन देईल. आता तुमची मी रजा घेतो विद्यार्थ्यांना. जय हिंद.